शेतातील आणि विहिरीतील पाणी उपसा करणाऱ्या मोटर चोरणाऱ्या टोळीचा करवीर पोलिसांनी पर्दाफाश केला। त्यातून करवीर आणि पन्हाळा तालुक्यातील चोरीला गेलेल्या 15 लाख रुपये किमतीच्या 20 मोटर पोलिसांनी जप्त केल्या। या प्रकरणी करवीर पोलिसांनी चौघांना अटक केली आहे। अनेक शेतकऱ्यांनी नदी आणि विहिरीतील पाणी उपसा करण्यासाठी पंप बसवले आहेत। या पंपांची किंमत 1 ते सव्वा लाख रुपये असते। हे पंप चोरी करून परजिल्ह्यात विक्री करणारी टोळी गेल्या काही दिवसांपासून सक्रिय झाली होती। या टोळीनं पन्हाळा आणि करवीर तालुक्यातील पाण्याच्या मोटर चोरल्या होत्या। करवीर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी त्याचा तपास सुरू केला होता। दरम्यान निरीक्षक किशोर शिंदे यांच्या पथकानं वडणगे फाटा इथं सापळा लावला। त्यावेळी कारमधून आलेल्या चौघांना पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतलं। त्यांच्या वाहनाची तपासणी केल्यानंतर पाणी उपसा करणारे पंप सापडले। तासगाव तालुक्यातील सुनील जाधव, खानापुरातील सूरज गुजले आणि हर्षद पाटोळे तर रुकडीतील सूरज लोखंडे या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। त्यांनी करवीर आणि पन्हाळा तालुक्यात मोटारी चोरल्याची कबुली दिली। पोलिसांनी सुमारे 15 लाख रुपये किमतीच्या 20 मोटारी तसंच एक 4 चाकी गाडी, दुचाकी आणि मोबाईल जप्त केले।